कडून पहिले षटक घेऊन येत आहेत ते सुहास आणि समोर असतील ते आक्रमक फलंदाज विवेक कनगुटकर. पंचक्रोशीतील एक नामवंत खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून गणना होते विवेक कनगुटकर यांची. शिवोली सडीकडून पहिले षटक घेऊन आले ते सुहास. पंच निकेत शिवलकर यांच्या उजवीकडून हा चेंडू तडकावला येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळते ती विवेक कनगुटकर यांना आणि संघाला देखील संघाची धावसंख्या बिनबाद 1. गोलंदाज सुहास यांच्या समोर असतील ते आता आक्रमक फलंदाज बा मयकर. उजव्या हातीने षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणारे बा मयकर पहिल्या चेंडूचा सामना करतील. हलकास चेंडू तटवलाय तो शॉट लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मिळते ती बा मयकर यांना. संघाची धावसंख्या बिनबाद 2. आता एकदा पुन्हा एकदा समोर उंचपुरे असे विवेक कनगुटकर. राईट हँड राऊंड विकेट मारा करतायत सुहास. पंच निकेत शिवलकर यांच्या उजवीकडून हा शॉर्ट पिच चेंडू तडकावलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. निकेत शिवलकर यांचा षटकाराचा इशारा आणि त्याची नोंद करतायत आमचे स्कोरर रोहन जोशी. आणि या षटकाबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 8. हा शॉर्ट पिच चेंडू तडकावलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आक्रमक फलंदाज विवेक कनगुटकर यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. 24 चेंडू मध्ये 25 धावांचं आव्हान घेऊन खेळपट्टीकडे आले होते विवेक कनगुटकर आणि बा मयकर. दरम्यान 8 धावा झालेत त्या. साकीत स्पोर्टच्या पहिलं षटक चालू आहे. पुन्हा एकदा सुहास राईट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू कनगुटकर यांच्यासाठी. पंच निकेत शिवलकर यांचा वाईडचा इशारा आणि त्यांची नोंद करतायत आमचे स्कोरर रोहन जोशी. संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 10. पुन्हा एकदा सुहास राईट हँड राऊंड विकेट मारा करतील. आक्रमक फलंदाज बा मयकर यांच्यासाठी. आता मात्र निर्धाव चेंडू. जोरदार अपील केलं होतं सुहास यांनी. पंच निकेत शिवलकर यांनी मात्र ते फेटाळून लावलेलं आहे. पुन्हा एकदा सुहास तयार. समोर असतील ते बा मयकर. मध्यम गती गोलंदाज सुहास. समोर असतील बा मयकर. बघूया हा झेल होतो काय. आणि झेल झालेला आहे आणि बा मयकर यांच्या रूपाने साकेत स्पोर्टला मिळालेला हा पहिला धक्का. बा मयकर. धावसंख्या आहे 10. झेल होतो काय 10 आणि झेल झालेला आहे. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील ते सुहास आणि त्यांच्या समोर असतील ते विवेक कनगुटकर. बा मयकर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत मला वाटतं नरेश बनप. आणखी एक पंचक्रोशीतील नामवंत खेळाडू डाव्या हातीने फलंदाजी करणारे नरेश बनप उर्फ नर्या खेळपट्टीच्या दिशेने येत आहेत. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते विवेक कनगुटकर. या षटकातील हा मला वाटतं अंतिम चेंडू असावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या 16. हा मला वाटतं अंतिम पहिल्या षटकाच्या अखेरीस साकेत स्पोर्ट काळबादेवी
पुन्हा एकदा एक शॉर्ट गडी बाद चेंडू 16. आणि बाद झालेले चेंडू फलंदाज सरळ बामयकर. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6. मला वाटतं हा सामना जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे साकेत स्पोर्टला. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते शरद, आणि शरद यांच्या चेंडूचा सामना करतील ते शैलीदार डावखुरे फलंदाज नरेश बनप. माफ करा, अशोक शिवलकर, आणि त्याच्या समोर असतील ते नरेश बनप. काहीशी क्षेत्ररक्षकाची रचना बदलतायत. अशोक शिवलकर दरम्यान हा चेंडू अशोक शिवलकर यांचा नरेश बनप यांच्यासाठी तडकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेतली ती नरेश बनप यांनी, आणि आपल्या वैयक्तिक आपलं खातं खोलतायत, आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. एक बाद 17. पुन्हा एकदा अशोक शिवलकर तयार. पंच निकेत शिवलकर यांच्या डाव्या बाजून मारा करतील. समोर असतील ते विवेक कनगुटकर. फुल टच लेग स्टिकच्या बाहेर पंच निकेत शिवलकर यांचा वाईडचा इशारा. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 18. एक गडी बाद 18. पुन्हा एकदा अशोक शिवलकर. कनगुटकर यांच्यासाठी मेजवानी फुल टच चेंडू, सरळ चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, आणि या षटकारा बरोबर संघाची धावसंख्या झाली आहे 24. अशोक शिवलकर. फक्त एका धावेची आवश्यकता सामना कनगुटकर जिंकण्यासाठी. यांच्यासाठी मेजवानी बघूया एका फुल धावेसाठी टच चेंडू चौकार मारतात की षटकार मारतात. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू तडकावलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि हा
डावखुरे फलंदाज सूरज चव्हाण पहिल्या चेंडूचा सामना करतील. गोलंदाज आहेत ते संदेश मयेकर. या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत ते निकेत चिवलकर आणि सुचा मयेकर. दरम्यान एक धाव मिळते ती शिवोली सडिये संघाला आणि या एका धावेबरोबर संघाचं खातं उघडतंय फ्रेंड्स कोतोडे. संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या बिनबाद 1. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते संदेश मयेकर आणि त्यांच्या चेंडूचा सामना करतील ते फ्रेंड्स कोतोडे संघाचे पेंट्या. पुन्हा एकदा संदेश मयेकर राईट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू पेंट्या यांच्यासाठी. आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण संदेश मयेकर यांचं. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या बिनबाद 1. पुन्हा एकदा संदेश मयेकर राईट हँड ओव्हर द विकेट. पंच निकेत शिवलकर यांच्या उजव्या बाजूने हा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंडू घेऊन परतले ते संदेश मयेकर आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फलंदाज आहेत ते पिंट्या. पुन्हा एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत संदेश मयेकर. सलग मला वाटतं 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत संदेश मयेकर यांनी. पुन्हा एकदा संदेश मयेकर राईट हँड ओव्हर द विकेट. पंच निकेत शिवलकर यांच्या उजव्या बाजूने पेंट्या यांच्यासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर मारा ओम पातरदेवच्या मैदानावरती संदेश मयेकर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. मला वाटतं या षटकातील हा अंतिम चेंडू असावा. समोर असतील ते पेंट्या. राईट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू पेंट्या यांच्यासाठी. चेंडू तडकावला तो ऑन साइडच्या दिशेने. क्षेत्र आहेत ते नरेश बनप. एक धाव मिळते ती पिंट्याना आणि संघाची धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 2. साकेत स्पोर्ट काळबादेवीकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते परिमल मयेकर आणि परिमल मयेकर यांच्या चेंडूचा सामना करतील ते पिंट्या. चालू सेमीफायनल फ्रेंड्स कोतवडे विरुद्ध साकेत स्पोर्ट काळबादेवी. दुसरं षटक चालू होत आहे. गोलंदाज परिमल मयेकर. पंच निकेत शिवलकर यांच्या डाव्या बाजूने मारा करतील. समोर असतील ते पिंट्या. राईट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू बघूया झेल होतो काय आणि सरळ चेंडू सुमित भोळे यांच्या हातामध्ये. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. पिंट्या यांच्या रूपाने दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाले ते पिंट्या. आमचे स्कोरर ओमकार मयेकर यांना विनंती करतो की संघासाठी किती धावांचं योगदान दिले ते. पिंट्या यांनी संघासाठी 1 धावेचं योगदान देऊन पिंट्या माघारी परततायत. पिंट्या कॉट सुमित भोळे. बोल्ड परिमल मयेकर. आणि पिंट्या यांची जागा घेण्यास आले ते सालिम. सालिम एक आक्रमक फलंदाज. मागील सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली ती सालिम यांनी.
आता मात्र गोलंदाज परिमल मयेकर यांच्या समोर आव्हान असेल ते सालिम यांचं. आक्रमक फलंदाज सालिम तयार. बघूया धाव बाद होतो काय. दरम्यान ओव्हरथ्रो झाला आणि 2 धावा फलंदाजाला मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या 4. दुसरं षटक चालू आहे. आपल्या अनुभवाची शिदोरी देत आहेत ते पंकज नार्वेकर. पुन्हा एकदा परिमल मयेकर तयार. समोर असतील ते सालिम. आक्रमक फलंदाज सालिम. दरम्यान हा चेंडू बघूया झेल होतो काय, परंतु नाही, चेंडू आधीच पडलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते नरेश बनप. 1 धाव मिळते ती सालिम यांना. संघाची धावसंख्या पोहोचली ती 5. पुन्हा एकदा गोलंदाज परिमल मयेकर तयार. आता मात्र डावखुरे फलंदाज सूरज तयार. काहीशी क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होतोय. दरम्यान हा चेंडू परिमल मयेकर यांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. एष्टी रक्षक विवेक कनगुटकर चेंडू कलेक्ट केला आणि चेंडू पुन्हा परतला येतो गोलंदाज परिमल मयेकर यांच्याकडे. पुन्हा एकदा तयार परिमल मयेकर. डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू आणि फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. फ्रेंड्स कोतोडे संघाला मिळालेला हा मला वाटतं दुसरा धक्का. संघाची धावसंख्या 6. दुसरं षटक चालू आहे. मला वाटतं दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू असावा. नवीन फलंदाज नवीन आलेले फलंदाज पराग. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा सामना करतील पराग. पुन्हा एकदा परिमल मयेकर तयार. समोर असतील ते पराग वारेकर मला वाटतं. दरम्यान चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 10. दोन षटकांच्या अखेरीस फ्रेंड्स कोथोडे संघाची धावसंख्या 2/10. संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक घेऊन आले ते नरेश बनप. आणि नरेश बनप यांच्या चेंडूचा सामना करतील ते आक्रमक फलंदाज सालिम. मागील सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन घडवलं सालिम यांनी. आता मात्र तयार नरेश बनप. डावखुरे गोलंदाज. तडकावलाय लॉंग लेगच्या दिशेने
एक धाव मिळते ती सालिम यांना आणि संघाला देखील. दरम्यान धाव बाद. एक पराग धाव मिळते वारेकर ती सालिम यांना आणि संघाला मिळालेला हा देखील. तिसरा धक्का. धाव संख्या आहे 11. दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या नादात पराग वारेकर माघारी परतलेत. साकेत स्पोर्ट काळबादेवीकडून तिसरं षटक चालू आहे आणि गोलंदाज आहेत ते नरेश बनप. डावखुरे गोलंदाज नरेश बनप. नवीन आलेले फलंदाज रमीज हे सुद्धा एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची गणना होते. आता मात्र नरेश बनप यांच्या समोर असतील ते सालिम. दरम्यान हा चेंडू बनप यांचा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या रोखून धरली आहे नरेश बनप यांनी. स्थिर धाव संख्या 11. तिसरं षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकतायत ते नरेश बनप आणि त्यांच्या समोर आहेत ते आक्रमक फलंदाज सालिम. पुन्हा एकदा नरेश बनप तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू सालिम यांच्यासाठी. तडकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू काय बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आला नाही. एक धाव मिळते ती सालिम यांना. क्षेत्ररक्षक आहेत ते विवेक कनगुटकर. एक धाव मिळते सालिम यांना आणि संघाला देखील. संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. 3 बाद 12. तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा नरेश बनप लेफ्ट हँड मारा करतील. समोर असतील ते रमीज. उजव्या हातीने आक्रमक फलंदाजी करणारे रमीज. हा चेंडू बघूया तडकावलाय. झेल होतो काय आणि दुर्दैवाने हा झेल सुटलेला आहे. 2 धावा मिळत आहेत त्या रमीज यांना. संघाची धावसंख्या पोहोचती ती 14. पुन्हा एकदा गोलंदाज नरेश बनप आपल्या बॉलिंग मार्कवर परत आहेत. त्यांच्या समोर असतील ते आक्रमक फलंदाज रमीज. लेफ्ट हँड हा चेंडू रमीज यांच्यासाठी. तडकावलाय तो मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक परिमल मयेकर यांनी चेंडू अडवलाय. एक धाव मिळते ती रमीज यांना आणि संघाला देखील. संघाची धावसंख्या पोहोचली ती 3 बाद 15. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. समोर असतील ते सालिम. नरेश बनप यांचा हा चेंडू. चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकाराबरोबरच फ्रेंड्स कोतोडीची धावसंख्या 19. 3 षटकानंतर धावसंख्या 3 बाद 19. जय हनुमान क्रिकेट क्लब यंग बॉयज क्रिकेट क्लब काळबादेवी आयोजित या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. चालू सामना फ्रेंड्स कोतवडे विरुद्ध साकेत स्पोर्ट काळबादेवी. 3 षटका अखेरीस धावसंख्या 19. 3 बाद 19. बघूया अंतिम षटक घेऊन कोण येतात ते. काळबादेवी एक्सप्रेस सुमित भोळे अंतिम षटक घेऊन येत आहेत आणि समोर असतील ते रमीज. चालू सामना सेमीफायनल फ्रेंड्स कोतवडे विरुद्ध साकेत स्पोर्ट काळबादेवी. अंतिम षटकातील पहिला चेंडू.
काळाबदी एक्सप्रेस सुमित भोळे त्यांच्या समोर आहेत ते रमीज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंच निकेत शिवलकर यांचा वाईडचा इशारा आणि त्यांची नोंद करतायत ते आमचे स्कोरर ओमकार मयेकर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 3-20. पुन्हा एकदा सुमित भोळे तयार. समोर असतील ते रमीज. चेंडू गेलाय तो लॉंग लेगच्या दिशेने. 2 धावा मिळते त्या रमीज यांना आणि फ्रेंड्स कोतोड्या संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली ती 22. पुन्हा एकदा काळाबदी एक्सप्रेस सुमित भोळे तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतील पंच निकेत शिवलकर यांच्या डावेकडून. हा चेंडू निर्धाव चेंडू. एष्टी रक्षक विवेक कनगुडकर चेंडू कलेक्ट करतायत आणि वाईडचा इशारा नो बॉलचा इशारा करतायत पंच निकेत शिवलकर आणि त्यांची नोंद करतायत आमचे स्कोरर ओमकार मयेकर. संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा सुमित भोळे तयार. राईट हँड ओव्हर द विकेट हा चेंडू रमीज यांच्यासाठी. बघूया झेल होतो काय. आणि एष्टी रक्षक विवेक कनगुटकर यांनी हा झेल केलेला आहे. रमीज कॉट विवेक कनगुटकर बोल्ड सुमित भोळे. राईट हँड ओव्हर द विकेट हा चेंडू रमीज संघासाठी किती धावांचं योगदान दिलं अशी मी विचारणा करतो. आमचे स्कोरर ओमकार मयेकर यांनी संघासाठी 5 धावांचं योगदान देऊन रमीज माघारी परततायत. संघाची धावसंख्या झाली ती 23. 4-23. मला वाटतं अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. एकूण 4 चेंडू शिल्लक आहेत. 2च चेंडू झालेले आहेत कारण एक चेंडू हा नो बॉल होता, एक वाईड होता आणि एक नो बॉल होता. त्यामुळे या षटकातील फक्त 2च चेंडू झालेत. एकूण 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये फ्रेंड्स कोतोडे संघाकडून किती धावा जमवतात ते आपण पाहूया. आतापर्यंत 23 धावा जमवल्या आहेत त्या फ्रेंड्स कोतोडे संघानं. पुन्हा एकदा काळाबदी एक्सप्रेस सुमित भोळे तयार. समोर असतील ते मात्र आता आक्रमक फलंदाज सालीम. राईट हँड ओव्हर द विकेट हा चेंडू सालीम यांच्यासाठी. आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत आहेत ते सुमित भोळे. पुन्हा एकदा सुमित भोळे आपल्या बॉलिंग मार्कवर परततायत. समोर असतील ते आक्रमक फलंदाज सालीम. पुन्हा एकदा हा चेंडू आणि फलंदाज धावबाद. पंच निकेत शिवलकर यांचा वाईडचा इशारा आणि या धावेबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचली ती 25. पाच विकेटच्या मोबदल्यात फ्रेंड्स कोतोडे संघानं 25 धावा जमवल्या आहेत. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतात ते साकेत स्पोर्ट काळबाजीच्या समोर. अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सुमित भोळे तयार. समोर असतील ते आक्रमक फलंदाज सालीम. पुन्हा एक निर्धाव चेंडू. परत सुमित भोळे तयार. तयार असतील ते सालीम. राईट हँड ओव्हर द विकेट हा चेंडू पंच निकेत शिवलकर यांच्या डाव्या बाजूने. बघूया झेल होतो काय, परंतु चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पंच निकेत शिवलकर षटकाराची खूण करतायत आणि त्याची नोंद करतायत आमचे स्कोरर ओमकार मयेकर. आणि या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचली ती 32.
अंतिम षटकातील अंतिम चेंडू. सुमित भोळे तयार, फलंदाज सालीम तयार. हा चेंडू आणि फलंदाज धावबाद. दरम्यान पंच निकेत शिवलकर यांचा वाईडचा इशारा आणि या अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 34. धावसंख्या 34. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. आता समोर असतील ते सालीम. सुमित भोळे, काळाबादेवी एक्सप्रेस तयार. बघूया झेल होतो काय, परंतु नाही. आता मात्र 3 धाव वा मिळाले त्या फ्रेंड्स कोथोडे संघाला. चौथी धाव घेताना फलंदाज धाव बाद. स- 38 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते फ्रेंड्स कोथोडे संघानं. साकेत स्पोर्ट काळाबादी राईट हँड ओव्हर द
दरम्यान या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले ते निकेश शिवलकर आणि सुजित मयेकर, दोन्ही नावाजलेले पंच या पंचक्रोशीतील. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून षटक घेतोय तो आशिष धुंदूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आशिष तयार, एक 5 ते 7 बॉल स्टार्ट करून तयार. आशिषचा पहिला चेंडू वेगसाठी, स्विंग पद्धतीचा चेंडू आणि उत्तुंग फटका मारलाय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. धावसंख्या 6 धावांनी वर. पहिल्या चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध केली आहे ते वेगकुटकर याने. स्विंग पद्धतीचा चेंडू आणि उत्तुंग फटका मारलाय. धावसंख्या 6 धावांनी वाढवते. धावसंख्या झाली ती गेलाय सरळ. पहिल्या चेंडूवर उत्तम असा फटका मारला होता तो विवेक कनगुटकर याने. कृपया लाईनमन, सर्व लाईनमन आपली जागा घ्या. अशीचा पुढील चेंडू वेगसाठी पुन्हा एकदा उत्तुंग फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 धावांनी भर. धावसंख्या झाली ती 12. विजयासाठी उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. आशिष धुंदूर यांचं खूपच मागणी षटक म्हणता येईल. दोन षटकार मारले गेले यांच्या माध्यमातून. चेंडू गेलाय कनगुटकर. दरम्यान आशिषचा पुढील चेंडू वेगसाठी. हा मात्र पुन्हा एकदा स्विंग पद्धतीचा चेंडू. यावर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावांनी वाढवतात. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. विजयासाठी उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. दरम्यान आशिष यांचं खूपच मागणी षटक. त्यांच्या 3 चेंडूवर 14 धावा गेल्यात. आशिषचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सिंगल चेंडू आणि हा पुन्हा एकदा उत्तुंग फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. 14 धावा गेले. धावसंख्या 6 धावांनी भर. धावसंख्या झाली ती 20. पुन्हा एकदा सिंगल केवळ 18 धावांची गरज आहे ती. उत्तुंग असा फटकेबाजी करतात ते वेग कनगुटकर. चेंडू गेला तयार. आशिषचा पुढील चेंडू वेगसाठी आणि हा मध्ये पुन्हा एकदा उत्तुंग फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमा रेषा पार. डाबरलाल दंतमंजन षटकार. कनगुटकर. चेंडू पुन्हा एकदा 6 धावांची भर. धावसंख्या झाली ती 26 आणि हा मध्ये पुन्हा एकदा उत्तुंग फटका. यांच्या पुन्हा एकदा चेंडू जातोय तो. 6 षटकार लावले गेले ते वेग कनगुटकरच्या माध्यमातून. दरम्यान हा सामना एकतर्फी झुकला जातोय तो साकेत स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. कारण त्यांनी पहिल्या षटकात 26 धावा कुठल्या आहेत. अशीच पुढील चेंडू विवेकसाठी. यावर केवळ बचावात्मक पद्धतीने खेळलेला फटका. यावर थोडंसं कचाल छत्रशी म्हणता येईल तिकडे आशिष याच्याकडून. यावर 3 धावा मिळतात. धावसंख्या 3 धावांनी वाढवते. धावसंख्या झाली ती 29. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर साकेत स्पोर्ट्स काळबादेवी संघ बिनबाद 29 धावा. आशिष यांच्या पहिल्या षटकात 19 धावा कुठल्या गेल्या आहेत. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सगळ्यात दुसरा षटक घेतोय तो रमीज. राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या मारा करताना रमीज तयार. रमीजचा पहिला चेंडू वेगसाठी. रमीज बॉलिंग मार्क आणि हा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावर 1 धावा मिळते. धावसंख्या 1 धावाने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. विजयासाठी उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. आता केवळ 8 धावांची गरज आहे ती साकेत स्पोर्ट्स काळबादेवी संघाला. साकेत स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने झुकताना दिसतोय. रमीजचा तयार. रमीज पुढील चेंडू आणि हा मात्र थोडासा आकुल टप्प्याचा चेंडू. ऑफसाईडच्या तटवरील चेंडू.
यावर एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावाने वाढते. धाव दरम्यान नितेश मयकरांनी आपलं खातं खोललंय. धावसंख्येत एका धावाने वाढ. धावसंख्या झाली ती 31 धावा. दरम्यान पुन्हा एकदा रमेश तयार. राईट अप राऊंड विकेट. पण त्या उजव्या बाजूने मारा करतात समीर. रमेशचा पुढील चेंडू आणि हा मात्र चांगला फटका. टावलेला चेंडू. यावर केवळ एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेने वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. आता केवळ 6 धावांची गरज आहे ती साकेत स्पोर्ट्स संघाला विजयाच्या दिशेने झुकण्यासाठी. दरम्यान रमेशचा पुढील चेंडू. हा मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावर पूर्णतः चकले ते हितेश मयकर आणि क्लीन बॉल परत आहेत ते संघाला विजयाच्या दिशेने झुकण्यासाठी स्पोर्ट्स संघाला मिळाला पहिला धक्का आणि संघाला मिळालं पहिलं यश. चेंडू रमेश आणि बळदुलाच्या आपल्या संघाला पहिलं यश. दरम्यान इथे गेला नवीन फलंदाज समीर मयकर. डावकराचा फलंदाज. आता विजयासाठी केवळ 6 धावांची गरज. रमेश तयार. त्याच्या समोर येतो डावकरा फलंदाज समीर. आक्रमक असला फलंदाज समीर मयकर. रमेश आपल्या मार्फत तयार. 7 ते 8 मालकाचा पावलांचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतो तर रमेश पंचांच्या गोलंदाजी करताना रमेश तयार. रमेशचा पुढील चेंडू आणि हा मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या चपने मारलेला फटका. यावर केवळ एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावाने धावसंख्या झाली ती 33 धावा. आता केवळ 5 धावांची गरज. समीराने आपलं खातं उघडलंय. रमेश तयार. रमेशचा पुढील चेंडू वेगसाठी आणि हा मात्र चांगला चेंडू होता. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा एका धावेने वाढ. धावसंख्या झाली ती 34 ना 34 धावा. रमेशचा पुढील चेंडू. अकुटपा चेंडू सरळ भिरकावलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. उत्तुंग असा फटका मारलाय तो समीर मयकराने आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. दरम्यान साकेत स्पोर्ट्स काळबादेवी संघ दिमाखात अंतिम फेरी प्रवेश केलाय. त्यांच्यासमोर असणार आहे तो इकडचा स्थानिक संघ कोब्रा 11 किंग कोब्रा भवारी. विवेक कनगुटकर वैयक्तिक